2019 ची निवडणूक मला अतिशय चांगल्या पद्धतीने आठवते। जेव्हा सर्व दिग्गज नेते एका साइडला होते, सर्वजण विरोधात होते, तिकीट कापण्यासाठी दिल्लीपर्यंत चक्रा मारत होते, तेव्हा डॉक्टर गावित साहेब तुम्ही सुद्धा साक्षीदार आहात आणि जबाबदारीने बोलतो, ही नातांच्या तिकिटासाठी जर कधी तन मन धनाने जर कधी कोणी लढले असो तर ते आम्ही दोघं जण आहोत। भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना धक्का, 2 बडे नेत्यांचा बंड मतांवर काय परिणाम करणार? नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि अभिजित पाटील यांच्या बंडाने भाजपची चिंता वाढली आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आधी सूचना जारी झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसलाय। त्यांचे समजले जाणारे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली आहे। यावेळी शहादा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, विविध स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सदस्य उपस्थित होते। शहादा विधानसभा मतदारसंघात 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार खासदार हिना गावित यांच्यासाठी अनुकूल होता। या ठिकाणी 1677 मतांचा लीड मिळून आला होता, परंतु यंदा 2 बडे नेत्यांच्या बंडाने मतांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात अनेक नेत्यांनी बंड केल्याचं बोललं जात आहे। काहींचे खुले राजकीय डावपेच आहेत तर काहींचे गुपित राजकीय डावपेच सुरू आहेत। यावर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित काय राजकीय खेळी करतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। कोण आहेत आमचे समर्थक? या परिसरातील शेतकरी आहेत, आदिवासी बांधव आहेत, सरपंच सदस्य आहेत, या शहाद्याचे नागरिक आहेत। डॉक्टर हिनाताई गावितांना मदत करायची की नाही, मतदान करायची नाही, तुम्ही सांगा, ती भूमिका आम्ही घेऊ। या परिसरातील शेतकरी म्हटलं, जेव्हा आम्ही ऊसाचं आंदोलन करत होतो, जेव्हा या परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी आंदोलन करत होता, त्याच्या पाठीशी एक दिवस सुद्धा हे लोक उभे राहिलेले नाही। या लोकांना आम्ही आता मतदान करणार नाही, यांची साथ तुम्हाला सोडावी लागेल, अशा प्रकारचा आदेश या परिसरातील शेतकऱ्यांनी केला। मागच्या अनेक वर्षापासून ही उपसा सिंचन जल योजना सुरू करू याच्यासाठीचे आश्वासनं देत आहेत। निवडणुकीच्या तोंडावर म्हणे आम्ही आता या सर्व 22 उपसा सिंचन योजना सुरू करू, सिंचनाची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी सुरू करू, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये फक्त इलेक्शन आलं की फक्त तेव्हाच त्यांना या गोष्टी सुचतात, इतर वेळी त्यांना या गोष्टींच्या बाबतीमध्ये कुठलाही विचार करायला वेळ मिळत नाही। म्हणून आमचे शेतकरी म्हणतात की यावेळेस डॉक्टर हिनाताई गावित यांना मतदान करायचं नाही। जे रात्रंदिवस आमच्या सोबत असतात त्यांना आम्ही विचारलं की नक्की काय भूमिका घेतली पाहिजे, मदत केली पाहिजे का नाही केली पाहिजे। दादा एकाने तर व्हिडिओ दाखवला मला, तो म्हटला दादा ही बघा, ही मणिपूरचा व्हिडिओ बघा म्हणे आमचा, तुम्ही सांगा आम्ही काय केलं पाहिजे। एक आपल्या समाजाची जर कधी महिला जिची नग्न धिंड अख्खा मॉब काढत असेल, बेधुंद जमाव काढत असेल आणि त्याच्या बाबतीमध्ये एक चकार शब्द सुद्धा जर कधी आमचा निवडून आलेला खासदार बोलत नसेल तर त्याला आम्ही मतदान करू शकत नाही। ही भूमिका आदिवासी बांधवांनी घेतलेली आहे। एका आदिवासी बांधवाने मला ज्या पीडित महिलाचा व्हिडिओ दाखवला, तिचा जो पती होता त्याचा व्हिडिओ दाखवला, त्या पतीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्या मणिपूरमध्ये ती जी महिला होती, तिचा पती या देशाच्या सीमेवर रक्षण करणारा सैनिक होता। तो सैनिक खेळाने म्हणत होता की मी देशाची सीमाचे रक्षण करू शकलो, परंतु मी माझ्या पत्नीची रक्षण करू शकलो नाही, याची खंत मला आहे। हे दुःख त्या आदिवासी बांधवांनी मला सांगितलं आणि ते म्हटले की यावेळेस भाजपला आपण मतदान करू शकत नाही। कारण कळतं, इथले लोक कळतात, त्यांच्या भावना कळतात आम्हाला। आणि म्हणून मुन्ना दादांनी जेव्हा हात वर करून विचारलं आपल्याला सर्वांना की नक्की काय केलं पाहिजे, आणि आपला कौल आम्ही सुद्धा मान्य करू। आपण सांगितलेलं आहे की यावेळेस चंदूभाईचा डायलॉग आहे आपला, नितीन चौधरी किधर गया, हात वर करून सांगितलं, ते शेरच्या रूपात सांगतो। चंदूभाईचा जुना शेर आहे तो कि कहते नहीं जुबान से कि दिल बेकरार है, कहते नहीं जुबान से कि दिल बेकरार है, आपकी नजरें बता रही है कि आपको पंजे से प्यार है। लोकांनी असं ठरवलेलं आहे
की केंद्रामध्ये कोणाची सत्ता येईल, नरेंद्र मोदी साहेब निवडतील नाही निवडतील त्याच्याबद्दल बोलण्या एवढे आपण मोठे नाही आहोत. पण आदिवासी बांधव असेल, व्यावसायिक असेल, सर्वसामान्य शहादेकर तळोदेकर या नंदुरबार जिल्ह्याचे नागरिक असेल, यांनी आता यावेळेस ठरवलेलं आहे की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये नंदुरबार लोकसभामध्ये डॉक्टर हिनाताई गावित यांना मतदान करायचं नाही. यावेळेस जर मतदान करायचं असेल तर जो सक्षम पर्याय आहे काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना मतदान करावं लागेल. हीच वस्तुस्थिती आहे. प्रमा वाटायची आणि तिथल्या एका ठेकेदार कम पदाधिकारीने बाहेर यायचं आणि त्या सरपंचाकडनं पैसे घ्यायचे किंवा सरपंचाला सांगायचं या ठेकेदाराला पैसे द्या, तुमच्या गावातलं काम हा करेल. ही प्रमाद आहे त्याला. सरपंचांना माझ्याकडे आता मागच्या 7-8 दिवसामध्ये 3-4 सरपंच आले. अंगणवाडीचे काम, शाळा कॉलेजचे काम, मी बी उपाध्यक्ष राहिलेलो आहे. सरपंच करायचे, ग्रामपंचायत करायचे, ग्रामपंचायतच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचा एक GR आहे, ग्रामीण विकास मंत्रालयाचा एक आदेश आहे की 15 लाखापर्यंतच्या कामाचे अधिकार, त्या गावामध्ये होणाऱ्या कामाचे अधिकार हे ग्रामपंचायतीला आहे. 15 लाखाच्या वरचे कामांचे टेंडर निघतात. परंतु काय झालं, पैसे कमावण्यासाठी या साध्याच्या ठेकेदारांनी चुकीची अक्कल शिकवल्यामुळे बाजार मांडला गेला. अंगणवाडीच्या कामांमध्ये सरपंचांकडनं, इस्लामपूरचा सरपंच इथं आहे, जालम भाऊ आहे का, जालम, इस्लामपूरच्या सरपंचांकडनं त्यांच्या गावाच्या 2 अंगणवाड्या होते. त्याला फोन केला, तो 1,20,000 घेऊन गेला. सर 1,20,000. सर बे साक्षीदार आहे. 1,20,000 घेऊन गेला. त्याच्यामध्ये टक्केवारीप्रमाणे 3,000 रुपये कमी होते. किती? तिथं एक ठेकेदार आला, त्यांनी 3,000 1,23,000 दिले त्याला कामामध्ये. ही सरपंचांची आजची परिस्थिती आहे. हा सरपंचांचा सन्मान आहे. आणि म्हणून प्रत्येक गावातल्या सरपंचाला माझं आवाहन आहे, जागे व्हा आणि तुम्ही हे तुमच्या गावामध्ये येणाऱ्या लोकांना धडा शिकवा. खरं म्हणजे ही निवडणूक पक्षाची नाही. ही निवडणूक, मी तर सांगेल की या जिल्ह्यामधला कार्यकर्ता जर जिवंत ठेवायचा असेल, ठेकेदारी नष्ट करायची असेल, तर आपल्या गावागावातील कार्यकर्त्याला जागं व्हावं लागेल. कार्यकर्त्याला मानताट करून उभं राहावं लागेल. गावामध्ये घुसण्यापासून यांना बंदी करावी लागेल. तेव्हा तुमची ताकद दिसेल, गावातल्या कार्यकर्त्याला मान मिळेल. नाही तर पुढच्या वेळेस हे असेच ठेकेदार तुम्हाला लाथा मारतील, कारण तुमचे मत विकत भेटतील म्हणून त्यांना माहिती आहे. परंतु तुम्हाला जर तुम्ही एक सन्मान तुमचा सरपंचाचा, लोकप्रतिनिधीचा ठेवायचा असेल, तुम्हाला जर कार्यकर्ता जीवन ठेवायचा असेल, तर ही कार्यकर्त्याची लढाई. नाही तर पुढे काय आहे, कार्यकर्त्याला कुणी विचारणार नाही, सरपंचाला कुणी पाणी पाजणार नाही. 10 ठेकेदार धरले का संपला तालुका. चालेल का तुम्हाला? आवाज चालेल का? काय निर्णय घेणार? तर त्याच्यासाठी तुम्ही कोणाला मत द्या, तुम्ही काय करा, परंतु तुम्हाला तुमच्यासाठी, स्वतःसाठी लढायचं आहे. तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला पुढे यायचं आहे. आणि तुम्ही आम्हाला जो आदेश दिला म्हणून मी ही भूमिका नंतर मांडली. तुम्ही आम्हाला दुसरा आदेश दिला असता तर कदाचित मी खाली बसून गेलो असतो, कारण तो मनाविरुद्धचा निर्णय होता. पण तुम्ही जो आदेश दिला काँग्रेसला मदत करण्यासाठीचा, म्हणून मी माझ्या भावना थोड्या मोकळ्या केल्या. आणि ही परिस्थिती आपल्या सर्वांना खरं म्हणजे येत्या काळामध्ये दाखवायची आहे. आता आम्ही पण उद्यापासून कामाला लागू आणि आम्ही लढतो. तर त्यांना माहिती आहे, डॉक्टर गावितांना माहिती आहे, जिल्ह्यातला एकच माणूस 4 वाजेपर्यंत जातो तो मुन्ना राऊळ आहे. त्यांनी मला निवडणुकीच्या काळामध्ये कधीही फोन केला
तर 4 वाजेपर्यंत जागी सापडणारा, 5 वाजेपर्यंत जागी सापडणारा फक्त मीच होतो. त्यांना माहिती मी कसं काम करतो. म्हणून तुम्ही आम्हाला आदेश दिला, परंतु मग आम्ही तुमच्या गावामध्ये येऊ तेव्हा लपायचं नाही. मग कारण आम्ही तुमच्या निर्णयामुळे पुढे आलेलो आहोत. तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे आलेलो आहे. त्या वनिताताईंनी सांगितलं धनशक्ती, कारण तुमच्याच गावाच्या विकास कामामधनं पैसे गोळा झालेले आणि ते पैसे गोळा करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्याला, सामान्य मतदाराला विकत घेण्यासाठी ते प्रयत्न होते. परंतु तुम्ही काय कांदे बटाटे टमाटे नाही आहेत, आम्हाला माहिती आहे. कारण मी या नंदुरबार या शहादा तालुक्यातल्या 3 मतदारसंघातून निवडून आलेलो आहे, ते बी वेगवेगळे. तोरखेडा, वडाळी, तोरखेडा, ब्राह्मणपुरी आणि सुलतानपूरमध्ये माझ्या विरुद्ध अनेक वेळा आदिवासी भागामध्ये पैशाचा जास्त वापर केला गेला. परंतु मला माहिती आहे लोक किती इमानदार आहेत, पैशासमोर झुकत नाही लोक. आणि म्हणून त्याचं पण आता तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं पैशासमोर झुकू नका मित्रांनो. तुम्ही आम्हाला आदेश दिला आहे तर तुम्हाला पण आमच्या मागे उभं राहावं लागेल. नाही तर तुम्हाला उद्या कुणी काही येऊन सांगेल तुम्ही तोंड लपत बसायचं नाही. बसवणार येणार का आमच्या सोबत? हात वर करून सांगा, जोरात सांगा, जय भारत. जिल्ह्यातील मंत्री विजयकुमार गावित यांनी परिवाराच्या एकाधिकारशाहीला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचा दोघे दिग्गज नेत्यांनी सांगितलंय. या राजकीय घडामोडीनंतर जिल्ह्यातील राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, शहादा.